मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 43. आता पुढे. अभय बिछाण्यावर पडून होता, पण त्याला गिरिजाचा तो उदास चेहरा आठवून त्रास होत होता. तिचे शब्द त्याच्या कानात फिरत होते. प्लीज, मला कधी सोडून जाऊ नकोस. मला कायम तुझ्यासोबत राहायचं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत. ती त्याच्या कुशीत शिरून म्हणाली होती. ते सगळं ती सहज म्हणाली की खरंच तिच्या मनात तसे काही? इतक्यात बेल वाजली. तो विचारमधून बाहेर आला. त्यांनी जाऊन दार उघडले. दारात गिरिजा होती. गिरिजा, तू आत्ता? यावेळी त्यांनी घड्याळात पाहिले. 11 वाजले होते. मी तुझ्यासाठी हा डबा आणला आहे. तू काही खाल्ले का? ती येऊन डायरेक्ट किचनमध्ये गेली. तो तिला पाहू लागला. तू जेवण करून घे, मी गरम करून आणले आहे. तिने टिफिन तिथे ठेवला आणि ताट शोधू लागली. गिरिजा, मी घेईन वाढून. तू काही खाल्ले का? त्याने विचारले. तुझ्यासोबत खाते, ती म्हणाली. तसे त्याला उचकी लागली. ही गिरिजा अशी काय वागत आहे अचानक? तो फ्रीजमधून बॉटल काढून पाणी पिऊ लागला. सावकाश पी, नाही तर ठसका लागेल. ते ऐकूनच त्याला ठसका लागला. माझी इतकी काळजी का वाटू लागली आहे तुला? गिरिजा, तू ठीक आहेस ना? मी तुला माझ्यावर प्रेम करण्यासाठी कधीच फोर्स करणार नाही. डोंट वरी. अभय बॉटल खाली ठेवत म्हणाला. त्यावरती गप्प झाली. काय बोलावे तिला कळत नव्हते. अभय, मला माहित आहे मी आजपर्यंत कायम तुझ्याशी चुकीचं वागली आहे. मी जे वागली त्यासाठी मला माफ कर. तू आज नसता तर कदाचित माझ्यात उरलेली गिरिजा कायमची संपली असती. तू माझ्यासाठी देवासारखा धावून आलास. ती दोन्ही हात त्याच्या पायावर ठेवत म्हणाली. काय करतेस गिरिजा? मी इतकाही महान नाहीये आणि तुला माझी माफी मागायची गरज नाही. तू तुझ्या जागी कायम योग्यच होतीस. मीच नकळत तुझं मनस्ताप दिला होता. तो तिचे हात त्याच्या पायावरून दूर करत म्हणाला. नाही अभय, तू फक्त मला माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण दिले आहेस, पण मीच तुला माझ्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर मी तुझ्या प्रेमाचा लायकच नाहीये, असे म्हणत तिने तिचा चेहरा ओंजळीत लपवून टाकला. असे नको बोलूस गिरिजा. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. त्यासाठी शब्दही कमी पडतील. तो तिचे हात बाजू करत म्हणाला. मला नाही माहीत तुझे माझ्यावर किती प्रेम आहे. माझ्यासाठी प्रेम हा शब्द तू आहेस. प्रेमाचा गोड अनुभव आहे तू आहेस. प्रेमाची पहिली नजर तू आहेस. प्रेमाचं रूप तू आहेस. प्रेमाचा अर्थ तू आहेस. माझ्या मनात तुझ्यासाठी किती प्रेम आहे हे मला स्वतःलाच माहीत नाही. आज या क्षणी मला तुझं बनवून टाक अभय. माझ्यावर फक्त तुझा हक्क हवा आहे. सर्व कडू आठवणी पुसून टाक. ती त्याला बिलगून रडू लागली. गिरिजा, प्लीज आधी रडायचं बंद कर. तो तिला शांत करत म्हणाला आणि त्याच्या रुमालाने तिचे डोळे पुसले. ती हुदके देत गप्प झाली. तिने त्याचा रुमाल हातात घेतला. तू ड्रिंक वगैरे तर नाही केलं ना गिरिजा? तो तिचा चेहरा निरखत म्हणाला. तुला वाटतं का हे सगळं मी ड्रिंक करून बोलत आहे? ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण डोळ्यात पाणी तरळत होते. म्हणजे खरंच बोलत आहेस का की मी स्वप्न पाहत आहे? तो डोक्याला एक बोट लावत म्हणाला. अभय प्लीज, मी इतकं मनापासून सांगत आहे आणि तुला गंमत वाटत आहे? माझे खरंच प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस अभय. ती पुन्हा बोलता बोलता रडू लागली. ते सगळे ठीक आहे, पण तू हे सगळं रडून का सांगत आहेस? भीती वाटते यार मला. नक्की प्रपोज करत आहेस की ब्रेकअप? जरा हसून सांग ना. तो तिला चिडवत म्हणाला. तिने डोळे पुसले आणि ती कशी बशी किंचित हसली. तो पण हसला. ती त्याच्या हात तिच्या हातात घट्ट धरून म्हणाली, आय लव्ह यू अभय. मला कधी सोडून तर नाही जाणार ना? तिच्या डोळ्यात त्याची छबी स्पष्ट दिसत होती. ते ऐकून त्याचा हात थंड पडला. जणू वाऱ्याची झुळूक सर्वांगाला स्पर्श करून गेली असावी. मी तर आधीपासून तुझाच आहे ना गिरिजा, आणि इथून पुढेही मी तुझाच राहीन. पण तू हे ड्रिंक करून तर बोलत नाही आहेस ना? तो तिच्या तोंडाचा वास घेत म्हणाला.
तसे तिने त्याची कॉलर पकडून ओठ त्याच्या ओठांवर टेकले. तो चकित झाला. ती दूर झाली आणि म्हणाली, हा दिवस फक्त तुझा आणि माझ्या प्रेमाचा असेल. माझे तन मन सर्व आज पूर्णपणे तुझं झाले आहे. ती तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंतवत म्हणाली. तिचं बोलणे ऐकून त्याच्या अंगावर शहारे आले. गाल गुलाबी झाले. कधी नव्हे ते त्याला आज लाज वाटू लागली. गिरिजा, आपण उद्या यावर बोलू. तुला आरामाची गरज आहे. आय थिंक तुझ्या मेंदूमध्ये काहीतरी व्हायरल शिरला आहे. तो तिच्या कपाळावर बोट ठेवत म्हणाला, तुझ्या प्रेमाचा व्हायरल आहे तो, आणि त्याला फक्त तुझ्या मिठीत राहायचं आहे. ती त्याला मिठीत बोलवत म्हणाली. तो हसू लागला. गिरिजा यार, तू आधीच ठीक होतीस. आता तुला हँडल करणे कठीण झाले आहे. इतकी काय घाई आहे? मला लाज वाटते. तो त्याची हुडी डोक्यावर घेत म्हणाला, तू जास्त नाटक करू नकोस. मला माहित आहे की तू किती चालू आहेस. ती त्याचा कान ओढत म्हणाले, हो का? पण तुला जर मी हवा असेल त्यासाठी तुला माझ्याशी लग्न करावे लागेल. बोल, माझ्याशी लग्न करशील ना? तिला जवळ ओढत म्हणाला. तिने मान होकारार्थी हलवली. तसे त्यांनी ओठ तिच्या कपाळावर टेकवले. दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर विसावले होते की त्यांनी तिच्या डोळ्यापुढे चुटकी वाजवली. ए, काही बोलणार आहेस की असेच इथे उभे राहून डोळ्यांनी माझं निरीक्षण करणार आहेस? तो तिच्या स्वप्नातून जागे करत म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून ती भानावर आली. म्हणजे एवढा वेळ मी जे बोलली, जे वागली, ते सर्व माझ्या इमॅजिनेशन मध्ये सुरू होते आणि मी इथे फक्त उभीच आहे. त्याला पाहून त्याच्याबद्दल काय काय विचार करते. ईशा, आत येणार आहेस की मी बाहेर येऊ? काही प्रॉब्लेम आहे का? तब्येत तर ठीक आहे ना? तो तिच्या कपाळाला हात लावत म्हणाला. नाही, ती एकदम म्हणाली. का, काय झाले आहे? त्यांनी काळजीने विचारले. म्हणजे ठीक आहे मी, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ती मोठा श्वास घेत म्हणाली. त्याला पाहून ती नर्वस झाली होती. बीपी हाय झाला होता. हा, बोल ना मग. तो एकदम रिलॅक्स दिसत होता. मी आत येऊ का? ती तिच्याच मनातल्या विचारांनी लाजून कावरी बावरी झाली होती. त्यावर त्याने भुवया उंचवत म्हटले, ये ना मग, की माप ओलांडून यायचे आहे? तो तिची मस्करी करत म्हणाला. त्यावर ती त्याच्याकडे पाहिली आणि आत शिरली. मी येथे याला प्रपोज करायला आली आहे आणि ह्याचा ॲटिट्यूड बघ जरा, ती मनातच. त्यांनी दार लावले आणि त्याला टेकून तिच्याकडे पाहत म्हणाला, बोल, काय बोलणार आहात मॅडम? ते पण इतक्या रात्री? नक्कीच काहीतरी काम असेल माझ्याकडे. बाय द वे, आदिती झोपली का? आज तिला भेटलो नाही, मिस केलं तिला आज, तो म्हणाला. ती पण मिस करत होती. आपण येण्याआधी झोपली ती, गिरिजा म्हणाली. आपण येण्याआधी झोपली ती, गिरिजा म्हणाली. हो का? ही तुझ्या हातात कॅरी बॅग कसली आहे? तो म्हणाला. ते मी डबा आणला आहे तुझ्यासाठी. तू काही खाल्ले का? ती म्हणाली. आजीने दिलं आहे ना. तुझ्या आजी पण खूप क्यूट आहेत. तरुणपणी भेटल्या असत्या तर त्यांनाच पटवले असते. अभय हसत म्हणाला. तिचा चेहरा काळा पडला. जे ठरवले होते ते काहीच बोलता येईना. मी तुला वाढून देते, ती म्हणाली. नाही नको, मी आत्ताच नूडल्स बनवून खाल्ले. पण मी हे खाऊ का? तो टीव्ही मध्ये क्रिकेट स्कोअर पाहून वरडला. नाईस, यावरती दचकली. सॉरी, ते विराटने सिक्सर मारला. मग मी काय करू, ती मनातच. पण तू या डब्यासाठी आली होतीस का, की अजून काही? बोल ना. तो पुन्हा दोन्ही हाताची घडी करून तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या हाताचे मसल्स पाहून ती पुन्हा ब्लॉक झाली. घरातल्या कपड्यांमध्ये पण हा इतका हॉट कसा दिसू शकतो, ती मनातच. तू मला अशी का पाहत आहेस? यार, माझी किडनी मागायला आली आहेस का? मला भीती वाटते. आत्ताच क्राईम पेट्रोल पाहिले आहे. ए चुप, मी कशाला तुझी किडनी मागेन, ती आता चिडून म्हणाली. कारण तू हार्ट मागण्यामधली नाहीस म्हणून म्हटले. ओके, बट मी तुला आधीच म्हणत होते की जाऊ नकोस त्याच्यासोबत, पण तुला तर माझे काहीच ऐकायचं नसते.
आता थँक्स म्हणून काय होणार आहे? मी त्या थँक्सचं काय टॅटू बनवून घेऊ का? हे बघा टॅटू. गिरिजा मला थँक्स म्हणाली. तो पुन्हा तिची मस्करी करू लागला. अभय प्लीज, तू बोलत नाहीस, फक्त स्कॅन करत आहेस मला. एवढ्या वेळात विराटने 3 6 मारले, पण तू काहीच बोलत नाहीस. तू मला बोलू देशील तेव्हा मी बोलेल ना, ती म्हणाली. मी का तुझे ओठ बंद केले आहेत का माझ्या ओठाने? तो गालात हसत म्हणाला. डबल मिनिंग बोलू नको, समजले ना? मी डबल मिनिंग बोलतच नाहीये, मी सरळ सरळ फ्लार्ट करत आहे. डबल मिनिंग तर तूच बोलत आहेस. मनात एक आणि ओठांवर एक, तो हसत म्हणाला. ते ऐकून तिची कॉन्फिडन्स अजून लो झाला. मी याला जास्त हलक्यात घेतले होते. हा तर बोलायला पण ऐकत नाही. असे काहीच नाहीये, ती चिडून म्हणाली. हो का? तो सर्किट माणूस पुन्हा फूल घेऊन आला की तू पुन्हा त्याच्या मागे निघून जाशील, हो ना? शेवटी मी कोण आहे तुझा? शेजारी, तो चिडून म्हणाला. आधीच त्याला राग आला होता. असे नाही होणार आता, आणि मी इथे तुझ्याशी महत्वाचे बोलायचा प्रयत्न करत आहे. तू मध्येच काहीतरी बडबडत आहेस, ती चिडून म्हणाली. ओ, बोलत तर अशी आहेस जशी की काही टिफिन घेऊन मला प्रपोज करणार होतीस, तो म्हणाला. ते ऐकून तिच्या कपाळावर आट्या पडल्या. हा तर दुसरंच बोलत आहे. मी काय विचार केला होता, हा काय बोलत आहे. आता यावर काय बोलू मी? अभय, आय एम सॉरी, मी जास्त काही बोलू शकणार नाही, पण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. अभय, आय लव्ह यू, ती कसे बसे डोळे मिटून म्हणाली. पण तिचा आवाज एकदम लहान होता. त्या टीव्हीवर क्रिकेट सुरू होता. तो क्रिकेट पाहत बसला होता. म्हणजे मला असे म्हणायचं होतं की थँक्स, आज तू माझी मदत केलीस त्याबद्दल. पुढे तिला बरेच काही बोलायचं होतं, पण त्याला ते चार्मिंग अदा पाहून तिला काही बोलता येईना. ती लुटूपुटू झाली होती. काय म्हणालीस? मला ऐकू नाही आले, जरा जोरात बोल ना, तो टीव्ही पाहत म्हणाला. आय लव्ह यू, ती पुन्हा हळूच. काय? तो कान देत म्हणाला. मी तुला आय लव्ह यू म्हणत आहे आणि तू टीव्ही पाहत आहेस. आय लव्ह यू, ती चिडून म्हणाली, आणि त्यावेळी त्यांनी टीव्हीचा आवाज पूर्ण म्यूट केला. तिचा आवाज पूर्ण रूम मध्ये घुमला. त्याच्या हातातून रिमोट निसटला. तिने तोंडावर हात ठेवत चेहरा लपवला. हे काय होतं? तो चकित होऊन पाहत होता. मी जाते, नंतर बोलू, असे म्हणत ती जाण्यासाठी दार उघडू लागली. तसे त्याने पटकन जाऊन तिचा हात पकडला आणि तिची वाट अडवत म्हणाला. काय म्हणालीस? परत बोल ना, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती लाजून गप्प झाली होती. काही नाही. बरं जा मग, मला वाटले की तू आय लव्ह यू म्हणलीस, असे म्हणत त्याने तिचा हात सोडला. तसे तिने दार उघडले आणि जाता जाता त्याच्या गालावर किस करत म्हणाली. तेच म्हणाली होती मी, असे म्हणत ती तिथून पळाली. एक गिरिजा, तो दारातून येऊन पाहू लागला, पण ती आत गेली. अतुलने स्नेहाला फोन केला. माझा सगळा प्लॅन फसला. गिरिजाने मला नकार दिला, तरी मी कसे बसे मी तिला मजबूर केलं होतं माझ्याकडे येण्यासाठी, पण मध्येच तुझा तो हिरो आडवा आला. अतुल म्हणून तो तर. अतुल म्हणाला. तू तर म्हणाली होतीस की आता तो गिरिजाचा विचार डोक्यातून काढून टाकेल, मग तो आमच्या बेडरूम मध्ये का आला होता? अतुल म्हणाला. मी खूप प्रयत्न केला होता त्याला अडवण्याचा. मला वाटले होते तो घरी गेला असावा, स्नेहा संतापून म्हणाली. तेच तर, तुला त्याला गुंतून ठेवता आले नसते तर आता गिरिजा आणि मी आता सोबत असतो, अतुल म्हणाला. गिरिजा का गेली मग त्याच्यासोबत? तिला का तू अडवले नाही? स्नेहा चिडून म्हणाली. ती तर त्याच्या मागे दिवाणी झाली आहे. मी पण बघतो किती दिवस ते दोघं सोबत राहतात, अतुल म्हणाला. तिने फोन ठेवला. सकाळी किचन मधून अभयसाठी चहा घेऊन आली. तिच्या हातात चहाचा कप डगमगू लागला. तसेच तिने ओठ्यावर ठेवला. तू जर माझी मस्करी करत असशील ना, तर मी आधीच सांगतो, माझ्या इतका वाईट कुणी नसेल. अभय हाताने स्लीव मागे घेत म्हणाला. अरे चिडत का आहेस? ते खरं होतं अभय, माझे खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मी जेव्हा जेव्हा तुला पाहते तेव्हा नव्याने तुझ्यात प्रेमात पडते. 1 मिनिट, परत बोल, टवकरून म्हणाला. मला तुझ्यासोबत राहायचं आहे अभय, प्लीज मला कधी सोडून जाऊ नकोस.
ती त्याला मिठी मारत म्हणाली, हे खरं आहे का गिरिजा? तो गंभीर होत म्हणाला, अगदी खरं आहे. आणि मला काल तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं, मला काही बोलायलाच दिले नाहीस. स्वारी. गिरिजा ठरल्याप्रमाणे सर्व बोलणारच होती, पण त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवला. चुप, काही बोलू नकोस. तुझं माझ्यावर प्रेम आहे एवढेच पुरेसा आहे माझ्यासाठी. मला काहीच स्पष्टीकरण नको. तू या क्षणापासून माझी आहेस गिरिजा, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अभय, अजून एक, ती म्हणाली. मी म्हटले ना, आता काहीही बोलू नकोस. तो तिच्या पुढे थोडा झुकून म्हणाला. ती मान वर करून पाहत होती. दोघे एकदम जवळ होते. तो तिच्या ओठांकडे झुकू लागला तसे तिने डोळे बंद केले. तो जवळ जात थांबला आणि हळूच ओठ तिच्या कानाजवळ घेत म्हणाला, एवढी काय घाई आहे मिसेस पठाण? आधी लग्न तर होऊ द्या. त्यांनी तिच्या बाजूने चहाचा कप उचलून घेतला आणि चहा पिऊ लागला. तिच्या चेहऱ्यावर राग आणि लाजेचे भाव मिश्र झाले होते. मग पी ना चहा, ती चिडून दूर पाहत म्हणाली. अरे, इतक्या रागाने का सांगत आहेस? मी खिस केलं नाही म्हणून राग आला का तुला? तो मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. मला का राग येईल? माझ्या मनात तर तसे काहीच नव्हते. ती वर म्हणाली. हो का? मग डोळे का बंद केले होते? तो मुश्किलपणे हास्य करत म्हणाला. ते असेच. चहा पी गप, ती रागाने पाहत म्हणाली. पण काहीही म्हण, चहा मस्त झाला आहे. तुला प्यायचा आहे का? त्यांनी विचारले. एकच कप आहे ना, ती म्हणाली. पण तोंड तर दोन आहेत ना, तो पुन्हा खोड्यात म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे? ती म्हणाली. हा उरलेला चहा तू पिऊ शकतेस असे म्हणत आहे मी. तो तिच्याकडे कप देत म्हणाला. उगाच काही चावट अर्थ काढू नकोस, तो हसत म्हणाला. तसे तिने तो कप किचन ओट्यावर आपटला आणि दात ओठ खात रागाने पाहू लागली. झालं तुझं? मी जाणारच होतो. जाऊ ना, तो म्हणाला. जा ना. ती. तुला काही हवे आहे का? तो मुद्दाम. नाही, ती नाक फुगवत म्हणाली. आणि काही हवे असेल तर सुद्धा आज मी खूप घाईत आहे. सॉरी, नेक्स्ट टाइम, असे म्हणत तो गेला. अभयचे वडील मिस्टर सुरेश देशमुख उर्फ साहेबराव यांच्या घरात बसून त्यांच्या सूत्रांकडून अभयविषयी माहिती काढत होते. काय सुरू आहे आता त्याचं? ते म्हणाले. काही नाही साहेब, अभयराव त्यांच्या ऑफिसमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. गणपत म्हणाला. आणि मागे तू ज्या मुलीसोबत त्याचा फोटो काढले होते, ती मुलगी, तिचा आणि त्याचा काय संबंध आहे का? त्यांनी विचारले. ते काय नाही साहेब, गणपत म्हणाला. तेवढ्यात अभयचा मोठा भाऊ अर्णव तिथे आला. खोटं बोलत आहे हा, अभयची बाजू घेत आहे. त्याचे तिकडे काय उद्योग सुरू आहेत याची माहिती माझी माणसे सांगतील तुम्हाला, अर्णव रागाने म्हणाला. हे मी काय ऐकत आहे गणपत? साहेबराव चिडून म्हणाले. तो काय म्हणाला ते सांग ना. तुमची ही सर्व माणसे तुम्हाला पूर्ण नाही येत पप्पा. अभय यांना जे सांगतो तेच येऊन सांगत आहेत. सायजींना विचारा, तो सांगेल. अर्णवने त्याचा एक माणसाला बोलवले. तो येऊन साहेबांच्या पुढे उभा राहिला. गणपत, तू इथं थांब. बोल सायजी, काय बातमी आहे? तो गणपतला खाऊकी गिळू पाहत सायजींकडे पाहू लागले. ते साहेब, जरा विचित्र बातमी आहे. सायजी खाली पाहत म्हणाला. आता काय प्रताप केला आहे त्याने? जास्त विषय ताणू नको, पटकन सांग. ते चिडून म्हणाले. साहेब, आधी तुम्ही हा फोटो बघा, अभय रावांचा. ही लहान मुलगी बघा. त्यांच्या पुढे असलेल्या टिपायावर जाऊन ठेवले. तसे अर्णव खुनशी अभय जरी कुठेही असला तरी त्याच्या वडिलांचे गुप्तपणे त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचे फोटो काढून त्याच्या वडिलांना दाखवायचे. यापूर्वी गणपतने गिरिजाचा फोटो दाखवला होता तेव्हा अफवा उठली होती की अभयने घरी न कळता लग्न केलं आहे. पण मग अभयने गणपतला खडसावले होते की तसे काहीच नाही, अभयने अजून लग्न केलं नाही असा निरोप त्यांनी गणपतकडे दिला होता. त्याच्या घरी येण्यासाठी त्यानंतर सगळं वातावरण निवांत झाले होते. पण आता या मुली सोबतचे फोटो पाहून ते पुन्हा कोड्यात पडले. कोण आहे ही लहान मुलगी? त्यांनी विचारले. अभयराव कुणाला तरी सांगत होते की ही त्यांची मुलगी आहे. सायजी
सायजी दबक्या आवाजात म्हणाले, काय? साहेबराव जवळपास वरडले, आणि ती दिसते पण अगदी त्यांच्यासारखे. तुम्हाला काय वाटतं? सायजी म्हणाला. तसे अभयच्या वडिलांचे डोळे पांढरे झाले. हा पोरगा माझी इज्जतीचा जराही विचार करत आहे की नाही? नालायक कुठला! कोण आहे ही मुलगी? तपास काढा. ते प्रचंड चिडले होते. हो हो साहेब, तपास काय, सगळी कुंडली काढतो, असे म्हणत सायजी थाट उभा राहिला. अर्णवने त्याला नजरेने शाबासकी दिली की चांगले काम केलास, तू आता पुढच्या तपासाला जाऊ शकतोस सायजी. अर्णव दोन्ही हात खिशात टाकत म्हणाला. सायजी निघून गेला तसे गणपत आणि त्याच्या पाठोपाठ जाणार होता. सायजी निघून गेला तसे गणपत पण त्याच्या पाठोपाठ जाणार होता. त्यांनी त्याला आवाज दिला, गणपत इकडे ये, साहेबराव म्हणाले. तसे तो तिथे आला आणि घाबरून उभा राहिला. तू मागे मला ज्या मुलीचे फोटो दाखवले होते तिच्यात आणि अभयमध्ये काय संबंध आहे का? माहिती काढली होती ना तू? मला खरं खरं सांग, ते दम देत म्हणाले. मी माहिती काढली होती. पण? गणपत म्हणाला. पण काय? ते त्याच्या धारधार आवाजात म्हणाले. अभयराव म्हणाले, घरी काही सांगू नका म्हणून मी काही सांगितले नाही. गणपत श्वास रोखत म्हणाला. काय त्याची एवढी हिंमत? आणि तू मूर्ख! ते चिडून म्हणाले. साहेब, त्यांनी काही चुकी केलेली नाहीये. त्यांचं लग्न झाले आहे, पण ते दोघे एकाच इमारतीत वेगळे राहतात बघा, गणपत म्हणाला. त्याच्या बुद्धीला झालेला गैरसमज त्यांनी सांगितला. म्हणजे त्या नालायकने लग्न केलं आहे तर? मग कशावरून ही मुलगी त्यांची नसेल? हे फोटो घ्या आणि त्याच्या आईसाहेबांना दाखवा, त्यांचे प्रताप. तेव्हा ते चिडून म्हणाले. तिला खूपच ऑकवर्ड वाटत होते. काही अभिनंदन करत होत्या आणि काही ठोमणे मारत होते. तिला हे शूट करायचे नव्हते म्हणून हेच ती अभयच्या केबिनमध्ये गेली. जराही करमत नाही ना माझ्याशिवाय? तो खुर्चीत बसूनच तिच्याशी हसत म्हणाला. अभय, मी इथे एका कामाहेतू म्हणून आले आहे, ती भुवया उंचावत म्हणाली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला जरूर कळवा. आणि आमच्या निकित मराठी चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला असे नवनवीन आणि इंटरेस्टिंग आणि हास्यमय कथा मालिका तुम्ही रोज पाहू शकता. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय तुम्ही चॅनलवरून जाऊ नका. प्लीज 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 लाईक अँड सबस्क्राईब मी. धन्यवाद मंडळी.